मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। रोज काय बनवायचं हे प्रश्न तर नेमकीच पडलेला असतं। तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एकदम सिंपल सोपी अशी पत्तागोबीची रेसिपी दाखवणार आहे, एकदम वेगळ्या पद्धतीनं। चला तर मग आजची रेसिपीला आज एक सुरुवात मस्त अशी करूया। रेसिपी बघणार आहे। तर त्यासाठी पत्तागोबी ना स्वच्छ कापून धुवून घेतलेला आहे, असे चाळणीवर ठेवलेला आहे, म्हणजे सगळं पाणी असं निघून जावं म्हणून ना। आणि इथं बटाटू 3 बटाटू घेतले होते, ते बी स्वच्छ कापून घेतले ती ह्या पद्धतीनं आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक कांदा असा लांबकुळा कापून घेतलेला आहे, टमाटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। कढाई चांगली गरम झालेली आहे, तेल ओतूया। तेल गरम झाले, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिंग, लांबकुळा कांदा कापून घेतलेला, कढीपत्ता, चपाती बरोबर खूप छान लागते ही भाजी। सकाळच्या शाळेच्या डब्याला बनवू शकताय तुम्ही। तर कांदा चांगलासा भाजून घेऊया। कांदा आपला चांगला भाजायला नाही, त्याच्यातच बटाटू भाजून घेऊया। असे बटाटे भाजले की नाही तेलात लगेच शिजतात, म्हणताना तेलात पहिलं भाजून घ्यायची कांद्याबरोबर। चांगलं 1 मिनिटभर भाजून घेऊया। बटाटू कांदा छान असं भाजलेला आहे, आता त्याच्यातच टाकूया हे पत्तागोबी। तर आता सगळी पत्तागोबी मिक्स करून घेऊया। लांबकुळी अशी कापून घेतलेली आहे। असं करत नाही, 1 मिनिटभर असं भाजून घ्यायचं। छान असं भाजलं जातं, मग आता खाली कचकच करत नाही आणि शिजते बी लगेच। तर भाजून घ्यायचं। आता छान मिक्स केलेलं आहे, त्याच्यावर टाकूया टमाटर, हळद अर्धा चमचा, लाल तिखट, धना पावडर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे। आता भाजीला एकदा मिक्स करून घेऊया। पाणी वापरायचं नाही, आधीच पाणी सुटतंय ह्याला सगळं कोबीजला। मीठीन घातलेलं आहे आपण आणि छान असं भाजून बी घेतलेलं आहे, त्यामुळे पाण्याची काही गरज नाही।
एक नंबरच दिसते भाजी. आता थोड्या वेळाने नाही झाकून ठेवूया. एकदा मिक्स करते आणि थोड्या वेळ झाकण लावून शिजवून घेऊया. तर बघूया आपली भाजी काय म्हणते, शिजले का. मस्त शिजलेले दाखवते तुम्हाला, बघूया आपण. तर लगेच बटाटे कट व्हायला लागलेले आहे. एकदा मिक्स करून घेऊया. एकदा चेक बी करत राहा, करपतंय कधी कधी. तर आता वरून टाकूया कोथिंबीर. मिक्स करूया. खाण्यासाठी रेडी झालेली आहे आपली भाजी. गॅस करूया बंद, सर्व करूया. मस्त असं. तर मस्त अशी पत्ता गोबी आलूची भाजी बनवून रेडी झालेली आहे. आता वर टाकायची थोडीशी कोथिंबीर. हिरव्या मिरच्या ठेवायच्या अशा, म्हणजे खूप छान लागतात. नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ते दिसलं, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा आणि शेवटपातूर व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.